स्वामी शक्ती स्वामी अनुभव या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आज ज्याच्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो तो एकेकाळी होता पेट्रोल चोर. हा मित्रांनो गाड्यांमधले बाईकमधले पेट्रोल चोरी करून तो विकत होता आणि त्याची लॅविश लाईफ जगण्याचा तो प्रयत्न करत होता. परंतु मित्रांनो हे पेट्रोल चोरण्याच्या मागे त्याचं कारण होतं. मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स केलेला हा मुलगा एवढं मोठं उच्च शिक्षण घेऊन सुद्धा 3 ते 4 वर्ष घरी बसून होता. कोणत्याही प्रकारचं काम त्याच्याकडे नव्हतं. मित्रांनो गरिबी एवढी होती की ती भूक भागवण्यासाठी तो पेट्रोल चोरी करण्यासाठी त्याच्या डोक्यात आलं की आपण ही गोष्ट करून आपलं उदरनिर्वाहन करू शकतो. त्यासाठी तो बाहेर पडला आणि बाहेर पडल्यावर मित्रांनो 6-7 महिने तो कंटिन्यू चोऱ्या करत होता, सगळ्या गोष्टी करत होता आणि त्याचं व्यवस्थित चालू होतं. पण एक दिवशी त्याला भेटले PSI साहेब. PSI साहेबांनी काय केलं मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो. PSI साहेबांनी पहिलं त्याला विचारलं की बाबा तू हे चोऱ्या का करतोय? मी तुझ्यावरती गुन्हे लादून तुझं आयुष्य बरबाद तर करू शकतो, पण मला हे विचारायचं तू सुशिक्षित शांत चांगल्या घरातला मुलगा मला वाटतोयस, हे मला विचारायचं तू चोऱ्या का करतोय? तर मित्रांनो त्यांनी सर्व गोष्टी सांगून टाकल्या की साहेब मी आहे सुशिक्षित घरातनं, सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्या आहेत. माझी गरिबी एवढी हे झाली आहे की मी एवढं मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स करून सुद्धा मला कोणत्याही प्रकारचा जॉब भेटत नाही. तर मित्रांनो PSI साहेब हे ऐकताच त्यांना हे भावूक झाले की कोणत्याही मजबुरीसाठी म्हणजे पोटासाठी तो असल्या गोष्टी करत होता. त्यामुळे PSI साहेबांनी त्याला एक शब्द दिला, तुझं जे पण असेल तू कंप्लीट कर आणि तुला जे करायचं ते कर, पण ह्या चोऱ्या माऱ्या जर परत केल्या तर मी तुला येणार आतमध्ये टाकून तुला शिक्षा देईल. मी यावेळेस तुला सोडतोय पण पुढच्या वेळेस सोडणार नाही. PSI साहेबांनी त्याला त्यावेळेस सोडून दिलं मित्रांनो. आणि त्यावेळेनंतर मित्रांनो अशी गोष्ट झाली, पण PSI साहेब जाताना त्याला एक सांगून गेले की तू स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेव. स्वामी समर्थ महाराज तुला सर्व गोष्टी सगळं वे तुला प्रॉपर दाखवतील आणि सगळ्या तुझ्या गोष्टी चांगल्या होतील. मित्रांनो हा मुलगा स्वामींची भक्ती करू लागला, सर्व गोष्टी व्यवस्थित त्यांचा पूजा अर्चा करू लागला. आणि त्याच्यानंतर एक प्रसंग असा आला मित्रांनो की तो MSc करून त्या लाईनमध्ये नाही गेला ज्याच्यामध्ये जायचं होतं. ती वेळ आली, तो गेला कन्स्ट्रक्शन्स लाईनमध्ये. त्याने तिथे ओळखी केल्या, सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या, जागा घेतल्या, त्या सेल केल्या. आणि मित्रांनो तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो की या गोष्टी त्याला एवढ्या पावल्या की पहिली गोष्ट मला तर एवढंच माहिती आहे की आमचे स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते कुणाला नोकर नाही बनवायचे. त्यांना त्यांना बिझनेस वगैरे जे पण असेल त्याच्यामध्ये ते एवढी प्रगती देतात की एखादा यांना भरून जाईल. हे सगळ्यांना अनुभव आहे. तुम्ही कुठल्याही माणसाकडे गेले की धंदा करणाऱ्या माणसाला जर तुम्ही विचारलं की स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद काय आहे ते, तर स्वामी समर्थ महाराजांमुळं एवढी प्रगती धंद्यामध्ये येते मित्रांनो. मी तुम्हाला हे सांगतो त्याची प्रगती एवढी झाली, 4-4 गाड्या घरामध्ये, 4 व्हीलर, बंगला, पैसा, एवढं सर्व त्याचं व्यवस्थित झालं. तो कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, पुण्यामध्येच आहे. त्याचं नाव डिस्क्लोज नाही करू शकत. त्याचा काल मला फोन आला की दादा तू हे सांग की एक पेट्रोल चोर ते कन्स्ट्रक्शन लाईनमधला मोठा बिल्डर याच्यामधली जी ही कहाणी आहे तू मला त्यांना सांगून टाक लोकांना की माझ्यासोबत असं झालं. आणि ह्याच्या मागे सर्वात मोठा हात होता ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा. मित्रांनो एवढंच बोलत तुम्ही कितीही संकटात असा काही असाल, तुमची सुटका तुम्ही वाईट मार्गाला पण जात असाल ना, त्या वाईट मार्गावरून सरळ मार्गावर नेण्याचं काम स्वामी समर्थ महाराज करतात, जे या गोष्टीतनं निदर्शनात आलं मित्रांनो. मी एवढंच बोलत स्वामी लीला अपरंपार आहे. स्वामींची भक्ती करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.